सर मला वीकली टेस्टचा स्कोअर वाढवायचा आहे. सर मी ग्रँड टेस्टचं कसं प्रिपरेशन करू? मला वीकली टेस्टला चांगले मार्क येतात पण ग्रँड टेस्टला येत नाहीत. माझा अभ्यासाचा टाइम टेबल कसा असला पाहिजे? मी किती वेळ झोपायला पाहिजे, किती वेळ अभ्यास करायला पाहिजे, क्लास झाल्यानंतर काय करायला पाहिजे, क्लासला येताना काय करून यायला पाहिजे, असे बरेच प्रश्न विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सुद्धा डोक्यात आहेत. आणि हा स्पेशल व्हिडिओ मी त्यासाठीच बनवतोय. हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सुद्धा हा खास व्हिडिओ विद्यार्थ्यांनी पालकांनी कंप्लीट शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमची स्टुडंट आणि पॅरेंट काउन्सिलिंग आहे. बरेच विद्यार्थी पालक काउन्सिलिंगला माझ्याकडे येतात, बाकीचे स्टाफ मेंबर आहेत त्यांच्याकडे येतात. तर मला असं वाटतं की का नको ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठीच आपण सांगून देऊ एकाच व्हिडिओमध्ये. म्हणजे प्रत्येकाला वेळ काढून इथपर्यंत येण्याची गरज नाही. फक्त ज्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तेवढ्या गोष्टी जर प्रत्येक विद्यार्थ्याने फॉलो केल्या तर त्याला वीकली टेस्ट असो किंवा ग्रँड टेस्ट असो सगळ्याच टेस्टमध्ये चांगले मार्क्स पडतील. तर पहिलं टार्गेट मी या व्हिडिओचं ठेवतोय, वीकली टेस्टचे मार्क कसे वाढवायचे. तर हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम मी सुरू केलेला आहे ज्याचं नाव आहे SIP प्रोग्राम. पालकांना बऱ्यापैकी माहित आहे की SIP म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम ज्याला म्हणतो आपण. पण आमच्या विद्यार्थ्यांची SIP वेगळी आहे. आमच्या विद्यार्थ्यांची SIP म्हणजे स्कोर इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम आहे. तर हा स्कोर कसा वाढेल, विद्यार्थ्याचा स्कोर प्रत्येक वीकमध्ये कसा वाढेल, आणि हा जर SIP प्रोग्राम केला तर मग अब जीत पक्कीच आहे. तर मला सगळ्यांना या ठिकाणी सांगायचंय की SIP म्हणजे नेमकं काय. तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट सुद्धा करायचं आहे. या व्हिडिओला शेवटी व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ते सुद्धा मला तुम्ही सांगायचं आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना काय केलं पाहिजे? तर तुमच्या पाल्याला जर तुम्हाला असं वाटत असेल की त्याचे मार्क्स वाढले पाहिजेत, त्याला सगळ्यात पहिला प्रश्न विचारा की बाळा तुझा टोटल अभ्यासाचा वेळ किती आहे? तर मला तुम्हाला सांगायचं आहे विद्यार्थ्यांचा टोटल अभ्यासाचा वेळच मुळात 3 आणि 4 तास आहे. 11वीच्या सुरुवातीला हा वेळ ठीक होता, पण आता 12वी किंवा त्याच्या पुढे किंवा 12वी सुरू झाल्यानंतर हा वेळ कमी पडतोय. कारण अभ्यासक्रम वाढलाय, नंबर ऑफ चॅप्टर्स वाढलेत आणि त्याची तयारी सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थ्याचा अभ्यासाचा वेळ हा मिनिमम 6 तास असणं खूप जास्त आवश्यक आहे. मिनिमम 6 तास. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्यांचे 5 ते 6 लेक्चर चालतात आणि 5 ते 6 लेक्चरची घरी जाऊन रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करायलाच त्यांना तेवढा वेळ कमी पडतो. त्यामुळे त्यांनी 5 ते 6 तास हा पूर्ण वेळ त्यांच्या अभ्यासासाठी वापरला पाहिजे. त्यापेक्षा कमी वेळ असेल तर तो निकाल कधीच येणार नाही ज्या निकालाची तुम्ही अपेक्षा करताय किंवा ज्या निकालासाठी तुम्ही ह्या क्लासेसला येताय. प्रत्येक चॅप्टरचं शॉर्ट नोट्स किंवा सिनॉप्सिस त्यानं बनवलंय का? विद्यार्थ्याला 11वीच्या सुरुवातीपासून आम्ही सांगतोय की चॅप्टर संपला की त्याचं शॉर्ट समरी बनवायची आणि त्या समरीचे बरेच एक्झाम्पल सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलेले आहेत वर्गामध्ये. तर मला सगळ्यांना सांगायला आवडेल की प्रत्येक चॅप्टरची शॉर्ट समरी त्याने बनवली आहे का? नसेल बनवली काही हरकत नाही. सध्या जे करंट चॅप्टर चालू आहेत त्याची बनवायला सुरू करा. चॅप्टर संपल्यानंतर ती समरी पूर्ण होईल. त्या समरीमध्ये वर्गात दिलेल्या नोट्स आणि NCERT या दोन्हीचे पॉइंट्स ऍड करा. एखादं रेफरन्स बुक तुम्ही वापरत असाल तर त्यामध्ये काही एक्स्ट्रा पॉइंट सापडले ते सुद्धा तुमच्या शॉर्ट समरीमध्ये ऍड करा. शॉर्ट समरी वाचण्याचे खूप फायदे आहेत. म्हणजे जेव्हा ग्रँड टेस्ट असते तेव्हा विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की मी आता काय वाचू, आणि विद्यार्थ्याचं वाचनच पूर्ण होत नाही. त्यामुळे मला त्यांना सांगायचंय तुम्ही जर सिनॉप्सिस तयार केले तर तुम्हाला ग्रँड टेस्टच्या वेळेस असेल किंवा वीकली टेस्टच्या वेळेस असेल तुमचं वाचणं सोपं होतं, कमी वेळेत होतं आणि जास्त कंटेंट वाचला जातो ज्याचे इफेक्ट तुम्हाला येणाऱ्या वीकली टेस्टमध्ये दिसतील. त्यानंतर वर्गात घेतलेले प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवले का? बऱ्याच विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशनचे प्रॉब्लेम असतात, ऍप्लिकेशनचे प्रॉब्लेम असतात की मी माहीत असलेली शिकवलेली कॉन्सेप्ट ह्या एक्झाम्पल मध्ये कशी वापरू. तर त्यासाठी वर्गात घेतलेले प्रॅक्टिस क्वेश्चन त्यांनी सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. घरी जाऊन परत एकदा ते सोडवावे लागतात. त्यानंतर एका चॅप्टरवरती तुम्ही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग मध्ये आम्ही नेहमी प्रश्न विचारत असतो की बाळा रे तू MCQ सोडवतो का? तर तो म्हणतो हो सोडवतो. घरचे पालक विचारतात MCQ सोडवतो का? हो सोडवतो. पण त्या MCQ मध्ये तू किती MCQ सोडवतो ते सुद्धा मॅटर करतं बेटा. जवळपास एका चॅप्टरवर हे मिनिमम 300 MCQ जर विद्यार्थ्यांनी सोडवले तर तो चॅप्टर सर्वांगाने चांगला होतो. तुम्ही हेच 100 MCQ सोडवले तर त्याचा रिझल्ट वेगळा येणार आहे. 200 MCQ सोडवले त्याचा रिझल्ट वेगळा येणार आहे आणि 300 MCQ सोडवले त्याचा निकाल वेगळा येणार आहे.
त्यामुळे नंबर ऑफ एमसीक्यू तुम्ही किती सोडवता हे खूप जास्त मॅटर करतं. प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस होते. एका कॉन्सेप्टला वेगवेगळ्या अँगलनं स्टडी करता येतं. त्यामुळे नंबर ऑफ एमसीक्यूज खूप जास्त मॅटर करतात जर तुम्हाला चांगला निकाल आणायचा असेल तर. आणि डेली एमसीक्यू प्रॅक्टिस त्याची सुरू आहे का? विद्यार्थी 1 दिवस एमसीक्यू सोडवतो, 2 दिवस सोडवतो, नंतर परत सोडून देतो आणि शेवटच्या दिवशी, परीक्षेच्या आदल्या दिवशी सोडवतो. आपल्या पाल्याला विचारा की बरेच आपले असे विद्यार्थी आहेत की जे परीक्षेला फक्त 1 ते 2 दिवस अगोदर अभ्यास करतात आणि परीक्षेला येतात. तुम्ही खरं सांगा, 6 दिवस कंटिन्युअस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा निकाल आणि फक्त शेवटचे 2 दिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा निकाल वेगळा राहणार नाही का? नक्कीच वेगळा राहणार आहे. त्यामुळे पाल्याला हे सगळे प्रश्न विचारा आणि ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर जोपर्यंत भेटत नाहीत आणि ह्या गोष्टी तो विद्यार्थी जोपर्यंत करत नाही त्याचा निकाल वाढू शकत नाही. तुम्ही कितीही काउन्सिलिंग केल्या तरी सुद्धा त्याला एवढ्या गोष्टी कराव्याच लागतील. याच काउन्सिलिंगच्या गोष्टी आहेत, याच गोष्टी विद्यार्थ्याने करायच्या आहेत. त्यानंतर पुढचा एक पार्ट, आणि हा एकदम सुंदर पार्ट मला तुम्हाला या ठिकाणी दाखवायचा आहे की विद्यार्थी जेव्हा काउन्सिलिंगला येतात तेव्हा ही शीट त्यांना दिली जाते. याला SIP शीट आम्ही म्हणतो, स्कोर इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम शीट. या शीटमध्ये विद्यार्थ्यांना काही गोष्टी भरायच्यात याचा अर्थ त्याला त्या घरी करायच्या आहेत आणि मग इथं भरायच्या आहेत. तर तो घरी ह्या सगळ्या गोष्टी करतो का हे तपासून बघा. त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेच कळेल की या गोष्टी जर होत नसतील तर त्याचा निकाल वाढणार नाही. जर ह्या गोष्टी त्याने केल्या तर मी तुम्हाला गॅरंटीडली सांगतो एकाच वीकमध्ये त्याचा परफॉर्मन्स वाढलेला तुम्हाला दिसणार आहे. त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, त्याला पडणारे मागच्या 10 टेस्टचे ऍव्हरेज फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्सचे मार्क्स आणि टोटल मार्क्स त्यांनी लिहून ठेवावेत. त्यानंतर फिजिक्सचा किती वेळ तो अभ्यास करतो, केमिस्ट्रीचा किती वेळ करतो, बायो किंवा मॅथमॅटिक्सचा किती वेळ करतो. मला या ठिकाणी सांगायला आवडेल की हा जो स्कोर इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम आहे ज्याला आम्ही SIP म्हणतो, या SIP मध्ये मागच्या 10 टेस्टचे ऍव्हरेज फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे मार्क्स त्यांनी या ठिकाणी लिहायचे आहेत. ही शीट तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. तर फिजिक्सचे मार्क्स, केमिस्ट्रीचे मार्क्स आणि बायो मॅथ्सचे मार्क्स आणि टोटल मार्क्स त्यांनी लिहायचे. म्हणजे त्याला कळेल की सध्या आपण कुठल्या ऍव्हरेजला आहोत. मागच्या 10 टेस्टचे मार्क्स. आणि याच्यासाठी तुम्ही डायरीचा उपयोग करू शकता, कारण डायरीमध्ये असं PCB ट्रॅकर तुम्हाला दिलेलं आहे. बरेच विद्यार्थी डायरी भरत नाहीत, डायरीमधून स्वतःचं अनालिसिस करत नाहीत. त्यांना त्याची भीती वाटते की खरे मार्क्स लिहावे लागतात आणि खरे मार्क्स बघायला आवडत नाही. बेटा, औषध किती कडू असलं ना त्याच्याशिवाय गुण येत नसतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही या सगळ्या गोष्टी कंप्लीट करा. फिजिक्सचा आपण किती अभ्यास करतोय, केमिस्ट्रीचा किती करतोय, बायो किंवा मॅथ्सचा किती करतोय, एक जनरल रिक्वायरमेंट जर सांगितली तर दररोजचा फिजिक्सचा 2 तास, केमिस्ट्रीचा 2 तास आणि बायोलॉजीचा किंवा मॅथ्सचा 2-2 तास अभ्यास आपला असला पाहिजे. याचं रिझन आहे की तुमचे जर 5 लेक्चर होत असतील तर प्रत्येक लेक्चरच्या रिव्हिजनला 1-1 तास द्यायला नको का? प्रत्येक सब्जेक्टला त्यांनी प्रत्येक लेक्चरच्या रिव्हिजनसाठी 1-1 तास जर दिला तर त्याची नोटबुक रिडिंग आणि NCERT रिडिंग, नोटबुक रिडिंग, NCERT रिडिंग, नोटबुक रिडिंग, NCERT रिडिंग कंप्लीट होते. म्हणजे त्याचा रिडिंगचा सगळा पार्ट कंप्लीट होतो. त्याच्याकडे भरपूर मोठा एक स्टफ राहतो, नॉलेज राहतं त्याचं ऍप्लिकेशन करण्यासाठी. पुढे नंबर ऑफ MCQs पर डे. प्रत्येक दिवशी त्याने MCQची प्रॅक्टिस केलीच पाहिजे. तो जर फक्त मोबाईल घेऊन बसत असेल, व्हिडिओज बघत असेल, त्याला अभ्यास म्हणत नसतात. तो फक्त वाचून परीक्षेला येत असेल, त्याला अभ्यास म्हणत नसतात. MCQ सॉल्व्ह केल्याशिवाय MCQच्या परीक्षेत मार्क येत नाहीत. त्यामुळे MCQ सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक विषयाचे, प्रत्येक लेक्चरचे फिजिक्सचे मिनिमम 15, केमिस्ट्रीचे मिनिमम 20 आणि फिजिक्सचे मिनिमम 20 हे मॉडरेट लेवलचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. जर इझी क्वेश्चन असतील तर ह्याच्यापेक्षा जास्त आणि डिफिकल्ट असतील तर ह्याच्यापेक्षा कमी पर लेक्चर. म्हणजे एक लेक्चर फिजिक्सचं असेल तर मिनिमम 15 ते 20 प्रश्न, केमिस्ट्रीचं एक लेक्चर असेल तर 20, केमिस्ट्रीचे 2 लेक्चर असतील तर 20 आणि 20 40 प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजेत. आणि त्या सगळ्या क्वेश्चन सोडवल्यानंतर त्याचे जे चुकलेले आहेत किंवा त्याला न आलेले जे असे आहेत त्या सगळ्यांचे डाऊट्स त्याने सरांकडे, मॅडमकडे जाऊन क्लिअर केले का? एवढा जर पार्ट प्रत्येक विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे केला तर त्याला कुठल्याही काउन्सिलिंगची, मार्गदर्शनाची गरज पडत नाही. आणि हा व्हिडिओ त्याचसाठी आवश्यक आहे की मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की बाळांनो, एवढं जर काम नित्य नियमाने, प्रामाणिकपणे जर केलं तर तुमचा निकाल चांगलाच येणार, तुम्हाला कधीच कमी मार्क्स पडणार नाही. मी विद्यार्थ्यांना जेव्हा बोलत असतो तेव्हा पालकांसमोर सुद्धा विद्यार्थी हे सांगतो की नाही सर, मी एवढा अभ्यास नाही करत, माझा टोटल अभ्यासच 3 तास किंवा 4 तास आहे,
पालकांना सुद्धा माहिती आहे की 3 ते 4 तास अभ्यास जर असेल तर कधीच मार्क वाढू शकत नाहीत. जोपर्यंत 5 ते 6 तास अभ्यास होत नाही, निकाल चांगला येत नाही, निकाल वाढत नाही आणि शेवटच्या परीक्षेत आपल्याला जड जाईल. त्यामुळे ही प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी थोडीशी लक्षात घ्यायची आहे. पुढे मला तुम्हाला सांगायचंय, जर एवढं करूनही तुमच्या जवळपास हा व्हिडिओ बघितल्यानंतर 2 वीक तुम्ही टेस्ट द्या, 2 वीकच्या टेस्टचा परफॉर्मन्स अनालिसिस करा आणि तरी सुद्धा तुमचे मार्क्स वाढले नसतील तर तुम्ही क्लासमध्ये काउन्सिलिंगसाठी या. काउन्सिलिंगसाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. कंपल्सरी रिक्वायरमेंट काउन्सिलिंगसाठी काय आहेत? एक तर तुम्ही तुमची SIP शीट म्हणजे तुम्ही ते 2 वीक काय केलेलं आहे, कशा एक्झाम दिलेल्या आहेत, कसा अभ्यास केलेला आहे ते त्या SIP शीट मध्ये राहील. माय डायरी तुम्हाला सोबत आणणं आहे आणि माय डायरी भरून आणणं आहे. त्याच्यामधले सगळे डिटेल्स भरायचे आहेत की तुमच्या मागच्या टेस्टचे सगळ्या मार्क्स काय आहेत आणि तुम्ही ते मायक्रो अनालिसिस जे दिलेलं आहे ते पूर्ण बघून यायचं आहे, ते भरून आणायचं आहे. मला बघायचंय किंवा काउन्सिलर ज्यांच्याकडे तुम्ही काउन्सिलिंगला याल त्यांना बघायचंय की तुम्ही खरंच त्या चॅप्टरचे तेवढे MCQs केलेत का, आणि तुमच्या त्या बेसिक कॉन्सेप्ट जर वीक असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचंय त्याचं सुद्धा तुम्हाला गायडन्स केलं जाईल. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर मिनिमम 2 हप्ते मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि तिसरं म्हणजे तुम्ही लिहित असलेली वर्गातली नोटबुक ती सुद्धा तुम्हाला काउन्सिलिंगसाठी सोबत आणायची आहे. तर ह्या 3 रिक्वायरमेंट जर नसतील तर काउन्सिलिंगला येता येणार नाही. या 3ही गोष्टी सोबत ठेवायच्या आहेत. हे सांगायचं नाही की सर माझं हे विसरलं, घरी विसरलं तर ते घेऊन ये, कारण हे बघितल्याशिवाय काउन्सिलिंगच पूर्ण होऊ शकत नाही. कारण बरेच वेळेस असं होतं की त्या विद्यार्थ्यांनी नोटबुकमध्ये लिहिलेलंच नसतं आणि तो परत विचारतो की सर माझे मार्क का वाढत नाही. पालकांना सुद्धा ह्या गोष्टी माहीत नसतात की त्यांनी खूप इम्प्रॉपर नोट्स काढलेल्या आहेत, प्रॉपर लिहिलेलं नाहीये आणि डायरी किंवा स्वतःचं अनालिसिस सुद्धा कधीच केलेलं नाही. मग खरं सांगा, एवढ्या सगळ्या गोष्टी साकारणे तुम्हाला दिलेल्या आहेत. आमच्या 15 वर्षाचा एक्सपिरियन्स पूर्ण त्या माय डायरीमध्ये ह्या SIP शीटमध्ये आम्ही टाकलेला आहे. तर त्याचा फायदा करून घ्या ना बेटा. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचे मार्क्स कमी कधीच येऊ शकत नाहीत. आणि पुढच्या शेवटच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की माझ्याकडे स्टुडंट मीटिंग किंवा पॅरेंट्स मीटिंगसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जर तुम्हाला माझी वेळ पाहिजे असेल, बऱ्याच वेळेस होतं असं की लेक्चर्स असतात किंवा मी कुठल्या तरी मीटिंगमध्ये असतो त्यामुळे कधी कधी भेट होत नाही, पण मी तुमच्यासाठी दिवस राखून ठेवलेले आहेत. स्टुडंट मीटिंगसाठी ट्यूजडे पूर्ण दिवस मी अवेलेबल असतो, फक्त लेक्चरचा टायमिंग सोडून. लेक्चरच्या वेळा ऑफिसमध्ये माहीत असतात, त्यांना विचारायचं आणि सरांचे लेक्चर कधी आहेत म्हणजे सोमवारीच तुम्ही विचारून या की उद्या सर कधी फ्री आहेत, त्यावेळेला मी तुम्हाला 100% भेटेल. पण मी परत एकदा सांगतोय की मी या व्हिडिओमध्ये आधी सांगितलेल्या गोष्टी करून तंतोतंत पालन करून 2 वीक्स अभ्यास करायचा आहे, 2 वीक्सच्या नंतर यायचंय. मी परत एखादा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवेल की याच्यामध्ये स्कोर इम्प्रूव्ह झाले नाही तर काय करायचं आणि झाले तर काय करायचं. पॅरेंट्स मीटिंगसाठी मी ज्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितल्यात, या व्हिडिओमध्ये सांगितल्यात, त्या सगळ्या गोष्टी जर आपला पाल्य फॉलो करत असेल तर 100% तुम्हाला कधीही काउन्सिलिंगसाठी येण्याची गरज पडणार नाही. पण या गोष्टी फॉलो करून सुद्धा त्याला जर मार्क येत नसतील तर पालकांसाठी सॅटरडे संध्याकाळी 4 ते 6 माझा वेळ आहे. तुम्ही कधीही येऊ शकता, मला भेटू शकता. ठीक आहे. फक्त येण्यापूर्वी मी हा व्हिडिओ जो बनवलाय हा तुमच्यासाठी, पाल्यांसाठी, आमच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे. हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. या व्हिडिओतल्या सगळ्या गोष्टी आपला पाल्य खरंच फॉलो करतोय का, कारण तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर सुद्धा मी ह्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, हेच प्रश्न विचारणार आहे की ह्या गोष्टी करतोय का. त्याचं उत्तर नाही असेल तर जोपर्यंत त्या गोष्टी केल्या जाणार नाहीत आपले खरंच मार्क्स वाढणार नाहीत. तर येणाऱ्या काळातल्या सगळ्या परीक्षांसाठी, वीकली टेस्ट असो, ग्रँड टेस्ट असो, सगळ्या गोष्टींसाठी मी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना गायडन्स करत आहे. विद्यार्थ्यांना, तुमच्या पाल्यांना विचारा की सर आले होते का, सरांनी ह्या गोष्टी सांगितल्या का. तर या व्हिडिओला बघून पुढचे 2 वीक्स अभ्यास करायचा आहे आणि नंतर तुमच्या प्रोग्रेसचा आपण सखोल विचार करू आणि त्या प्रोग्रेस बद्दल चर्चा करू. काही या व्हिडिओमध्ये काही गोष्टी तुम्हाला असं वाटत असेल की सरांनी याच्यासारखे अजून काही व्हिडिओज बनवावेत, त्याचे टॉपिक्स असे असावेत, ह्या आम्हाला शंका आहेत, हे प्रॉब्लेम्स आहेत, तर ते कमेंट्समध्ये टाका. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर त्यामधून देईल. थँक्यू.